नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ घेणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी राज्य शासनाने एक आनंदाची बातमी दिलेली आहे. ऑगस्ट महिन्यासाठीचा हप्ता हा वितरित करण्यासाठीचा जी शासन निर्णय आज 30 तारखेला जाहीर करण्यात आला आहे. आता याचा अर्थ काय होतो आणि कधीपर्यंत म्हणजे कोणत्या तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये विशेषतः फक्त दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ऑगस्ट महिन्यासाठीचा हप्ता हा कधीपर्यंत जमा होऊ शकतो याबाबतची सविस्तर माहिती अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. त्याचबरोबर दिव्यांग पेन्शन जी आहे दिव्यांग कल्याण विभागाअंतर्गत हा शासन निर्णय जारी केला आहे. याचा अर्थ फक्त दिव्यांग लाभार्थ्यांना हे पेन्शन मिळेल. आता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग जो आहे यांच्या अंतर्गत दुसरा विधी निधी जो आहे वितरणाचा जो आहे शासन निर्णय हा जारी केला जाईल आणि त्यानंतरनं जे लाभार्थी आहेत यामध्ये निराधार योजनेचे विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती यांचा लाभ जो आहे हा जमा केला जाईल. तर पहिल्यांदा आपण शासन निर्णय पाहूयात आणि कधीपर्यंत तुमचं पेन्शन जे आहे ऑगस्ट महिन्यासाठीचं हे बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतं याची माहितीसुद्धा जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे निराधार योजनेअंतर्गत अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर यामध्ये पाहू शकता शासन निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग याचा अर्थ फक्त दिव्यांग कल्याण विभागांतर्गत दिव्यांग पेन्शनधारक जे आहेत यांनाच हे पेन्शन जमा होईल. खात्यात वर्ग करण्यासाठी त्यामध्ये सामाजिक सुरक्षा जे आहे समाज कल्याण विभागाचं या अंतर्गत लिका शीर्ष जे आहे यामध्ये हे पेन्शन जे आहे वर्ग करण्यासाठीचा हा जारी करण्यात आला आहे. आता याचा काय अर्थ होतो पाहू शकता. DBT प्रक्रिया जी आहे हा पूर्णपणे शासन निर्णय तुम्ही पाहू शकता यामध्ये माहिती देण्यात आली आहे, अधिकृत आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा जो पेन्शन आहे आता 30 तारखेला हा शासन निर्णय आला आहे. त्याच्यानंतर पुढची कारवाई केली जाईल. यामध्ये कोशागारी जो आहे यांच्या अंतर्गत अकाउंट ट्रेजरी यांच्याकडे पेन्शनसाठीची राशी जी आहे ही ट्रान्सफर केली जाईल आणि त्याच्यानंतरनं पुढची प्रक्रिया जी आहे DBT केली जाईल. आता या सगळ्या प्रक्रियेला कमीत कमी 1 आठवड्याचा कालावधी लागतो. याच कारणामुळे पुढच्या महिन्यामध्ये सुरुवातीला म्हणजे 8 ते 9 तारखेपर्यंत किंवा 9 ते 10 तारखेपर्यंत लाभार्थ्यांचा ऑगस्ट महिन्यासाठीचा हप्ता पेन्शन जे आहे जमा होण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासन निर्णय जारी झाला आहे याचा अर्थ निधी वितरणाला मंजुरी मिळाली, निधी वितरित झाला आहे. याचा अर्थ आता पुढची प्रक्रिया जी आहे हे संबंधित विभाग पूर्ण करतील आणि त्यांच्या अंतर्गत DBT जो आहे प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल. तर या संदर्भात लवकरच आपल्याकडे अपडेट होईल की कधीपर्यंत पेन्शन जमा होते. त्याचबरोबर जे काही निराधार योजनेचे लाभार्थी आहेत सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग यांच्या अंतर्गत सुद्धा लवकरच शासन निर्णय जारी केला जाऊ शकतो. या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.